नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत। मित्रांनो, निवृत्तीचे वय वाढले, दीर्घ सेवा आणि मोठे पेन्शन फायदे मिळणार अशी मोठी आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करून व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। मित्रांनो, तथापि या निर्णयाचा परिणाम देशातील सरकारी सेवाखालील लाखो कर्मचाऱ्यांवर होईल। या घोषणेत सरकारने 2025 पासून निवृत्तीचे वय वाढवण्याची पुष्टी केली आहे। उत्पादकता वाढवण्यासाठी आणि पेन्शनचा भार कमी करण्यासाठी आणि त्याच वेळी अनुभवी कर्मचाऱ्यांना अधिक काळ सेवेत ठेवण्यासाठी डिझाइन केलेल्या प्रशासकीय बदलांचा व्यापक चित्रावर विजय ड्रा ओव्हर अखेर घडला। नवीन निवृत्तीचे वय 60 ते 62 वर्ष। मित्रांनो, अलीकडील उपलब्ध अपडेटनुसार केंद्र आणि काही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सध्याचे निवृत्तीचे वय हे 2025च्या दुसऱ्या सहामाहीपासून 60 वर्षावरून 62 वर्ष होईल। या वाढीव सेवेमुळे केवळ सेवा वर्ष वाढणार नाही तर कर्मचाऱ्यांना विभाग संलग्नतेतून काही वाढीव निवृत्ती लाभ देखील मिळतील। कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक नफा। निवृत्तीच्या वयात वाढ केल्याने कर्मचाऱ्यांना अनेक आर्थिक फायदे मिळतात। पहिला आहे जास्त पेन्शन। सेवेचा वाढीव कालावधीसह कर्मचाऱ्यांना शेवटच्या सरासरी पगार जास्त असेल, त्यामुळे त्यांचा जास्त मासिक पेन्शन मिळेल। वाढीव ग्रॅच्युटी। अतिरिक्त वर्ष सेवा लाभांसाठी विचारात घेतल्यामुळे नियमानुसार जास्त ग्रॅच्युटीची रक्कम निश्चित जमा होईल। बढतीची शक्यता। निवृत्तीचे वय जवळ असलेल्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या क्षणी पदोन्नतीच्या काही संधी मिळू शकतात, ज्यामुळे त्यांचे निवृत्ती लाभ लक्षणीयरित्या वाढतात। मग आता का? तर मित्रांनो, निवृत्तीच्या वयातील सुधारणा सरकारच्या मानव संसाधन धोरण सुधारण्याच्या व्यापक विचाराचा एक भाग आहे, जसे की वाढलेली आयुर्मान आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले। काही क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता, पेन्शन देणीमध्ये वाढ होण्याची आर्थिक चिंता, विविध तज्ञ पॅनलच्या शिफारशी तसेच कर्मचारी संघटनांच्या विविध विभागांचे मत या निर्णयाला बळकटी देतात। नोकरी बाजारावर परिणाम। सध्याचे सरकारी कर्मचारी या निर्णयाचे कौतुक करत असले तर याचा परिणाम नवीन भरतीवर होईल, जशी भीती व्यक्त केली जात आहे। विरोधकांचा असा दावा आहे की निवृत्ती वेतनाचा कालावधी कमी केल्याने तरुण इच्छुकांसाठी नोकऱ्यांच्या संधी कमी होऊ शकतात, परंतु सरकारचा असा आग्रह आहे की भरती फेऱ्या स्वतंत्रपणे घेतल्या जातील आणि ही दीर्घ काळात तरुणांच्या रोजगाराच्या संधीसाठी हानिकारक ठरणार नाही। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।